मला काहीच होत नाही. मला सांगा बाबा, मी लहानपणापासून योग्य खातो, योग्य राहतो, त्याच्यामुळं आजाराचा माझा कधी संबंध झाला नाही. वा, मला सांगा आता या परिक्रमा एवढं फिरतोय ना, लाडू जिलेबी वर्ज अजिबात खायचं नाही. बर, हा, काय ते खाल्ल्यावर ना बस झाला, इतके दिवस खाल्लं भरपूर, आता काय नाही, आता ते बंदच. मग ते आजार जवळ येत नाही. बर, हा, सकाळचं अर्धा लिटर किंवा लिटर दूध प्यायचं, हा, दुपारी फळं खायची, हा, आणि संध्याकाळी मागून कोणी दिलं तर घ्यायचं, हा. नाही दिलं तर पार्ले बिस्किट 3 पुढे घ्यायचं आणि पाण्यात भिजवून खायचं. बर, हा अशी परिक्रमा रोज. हा, रोजचं रोजचं दुपार जेवण उल्लंघन केलं तर घमेंड येते, घमेंड, आणि घमेंडाचं फळ मिळतं या दुःख. आणि हात नंतर पाय गेला की मग अख्खं जिंदगी पस्तावा. भोग. हा, पस्ताव्याशिवाय दुसरं काय नाही. तर मला तुम्ही त्याच्यासाठी सांगा बाबा. हे जे आहे ना, हे शाळेतच शिकवलं पाहिजे. बर, हा, अच्छा, कायद्याचं थोडस ज्ञान शाळेतच झालं पाहिजे. बर. तुम्ही जिथं राहता तिथलं कायदे तुम्हाला माहित नाही तर. हा? खरंय, हे चुकीचं आहे. खरंय, खरंय, खरंय. हा, आणि सायकल चलाव बिमार मुक्त हो जाओ. हा, मी 2-4 वेळा उत्तराखंड मध्ये गेलो. जेवढं उत्तराखंड मध्ये हॉस्पिटल आहेत एका राज्यात, तेवढी आपल्या प्लेन एरियात एका जिल्ह्यात आहे ती. बर, मोठमोठी हॉस्पिटल आहे ती. बर, हा, अच्छा, नाहीतर त्या एरियात डोंगरावरून खाली यायचं, वर जायचं, मेहनत असल्यामुळं माणसं आजारी तिथं पडत नाहीत. आज रोगराई भयंकर कमी. बर, हा. अच्छा, म्हणून मी अजून एक माझं हे सांग, हा. सायकल चलाव बिमार मुक्त हो जाओ. अच्छा, आता कमीत कमी 1 राऊंड मारायला कन्याकुमारी ते जम्मू काश्मीर, हा, आणि जाताना कलकत्ता हे मार्गे जायचं, येताना गुजरात हे मार्गे यायचं. बर, तर 13 ते 12-13 हजार किलोमीटर होत असं. बर, हा, अच्छा, असे 4 राऊंड झालेत. हा, आणि माझ्या ह्याचं ही बी चालू आहे, हा, मॅप बी चालू आहे. बर, त्याच्यामुळे ह्याच्यावर बी किती शहराला भेटी दिल्या, काय झालं सगळे हे बी ते. बर. गलातनं फिरताना हो, कधी काय चोरांचे म्हणा, काय कधी काय असं काय भरपूर भरपूर काय एखादा प्रसंग? किती असला तरी चालेल. एक प्रसंग म्हणजे गेल्या 3 वर्षापूर्वी श्रीशैलम च्या पाठीमाग जंगलात हा, तिकडून येत होतो पलीकडून, हा, रामेश्वरनं. हा, जंगलात सड लागला तिथं, म्हणून मी आपलं वर बसलो होतो इसाव्यासाठी. आपल्या त्या ह्याच्यावर असं खाली वाघ दिसला मला, बर, हा, आणि त्या वाघाच्या तोंडात काहीतरी शिकार होती. बर, अच्छा, त्याच्यामुळे तो माझ्याकडे बघतोय, मी त्याच्याकडे बघतोय. माझ्या मनात किंचित भीती नाही, काही नाही. बर, हा, नंतर लोकांनी सांगितलं की शिकारी 2-4 वाघ मिळून करत असतात, हा, बहुतेक अजून वाघ असते. बर, पण मी म्हणलं मला माझ्या मनात आलंच नाही. हा, हा, ते खाली ठेवायचं, माझ्याकडे बघायचं, परत पुढे जायचं, खाली ठेवायचं, माझ्याकडे बघायचं. बघ, मला काय करायचे. पण तरी मी 100 वर्ष जगणारा दावा आहे त्यांचा, दावा. नाही 100च्या पुढेच जाणार आहे, पण नाहीच मारणार. कारणच काय मारायची. कसं आहे, आपल्या बुऱ्या कर्माचं फळ भगवंत इतकं वाईट देतो ना, इतकं त्याला तळमळून म्हणावं लागतं, यमा ये र मला घेऊन जा, यमा ये र. तवा यमाकडे नंबर लागतो तुमचा. बर, हा, त्याला काय तुम्ही एकटंच नाही, अशा लयची लोक. हा, बर. त्याच्यामुळे तुम्ही यमाला येच म्हणणार नाही अजिबात. हा. हा त्यांनी बनवलेला टेंट आहे, तुम्ही जरा जवळ आणून दाखवा. जवळ आणून जर पाहिला तुम्ही बघा, हे हाताने अशी त्यांनी हात शिलाई करून ह्याला खिडक्या वगैरे बनवलेल्या आहेत. हा. आणि ह्या बाबांनी हा स्वतः बनवलेला टेंट आहे. आणि आतनच एक खिडकं खोलायचं, आणि आतून सुद्धा ही खिडकी खोलण्यासाठी, म्हणजे जर समजा त्यांना गरम व्हायला लागलं तर ते आतून उघडता यावं आणि त्यातून हवा यावी, पण मच्छर येऊ नयेत. हा, अशा पद्धतीने हे बघा, हे त्यांनी बनवलेलं आहे. बाबा मित्रांनो नमस्कार. ह्या बाबांबरोबर बसलोय आणि हातात या जवळपास 2 डझन डायऱ्या आहेत. ह्या डायऱ्या कशाच्या आहेत माहिती आहे का? ह्या बाबांनी गेल्या 4 वर्षामध्ये जो प्रवास केलाय त्या प्रवासाचं वर्णन आणि प्रवासामध्ये भेटलेल्या लोकांचे संपर्क क्रमांक 2 डझन डायऱ्या भरलेल्या आहेत. हे पाठीमागं जी सायकल दिसते, ह्या सायकलवर एका बाजूला आपल्या देशाचा झेंडा आहे, भारताचा झेंडा आहे, सन्मान करून गेले. दुसऱ्या बाजूला आपला शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचं श्रीशैलम पताका आहे. तर हे बाबा वास्तविक पाहता मला माझ्याच गावातून जात असताना भेटले आणि त्यांच्या या सायकलवरती मी ही पाटी वाचली. जरा पाटी बघा, भारत, नेपाळ, भूतान, चारधाम यात्रा. पण यात्रा कितवी बघा? 5वी. ही 5वी यात्रा आहे त्यांची.
आणि मग मला हा सगळा प्रश्न पडला की मी त्यांना म्हटलं चला आपण चहा घेऊयात. मग चहा घेत असताना मी त्यांच्याशी ज्यावेळेस बोललो त्यावेळेस मला असं वाटलं की ह्या बाबांचा प्रवासाचं वर्णन तुम्हाला ऐकवलं पाहिजे. बाबा नमस्कार, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. नमस्ते. खरं तर सुरुवातीला मला तुमचं नाव आणि पत्ता सांगा, आपल्या प्रेक्षकांना माहित असू दे. हा, माझं नाव आहे अंकुश कृष्णा मोरे. हा. अच्छा. आणि माझे कॉलेज शिक्षण झालं बर. ऍग्रिकल्चर, पण आईनं मला मिलिटरीत जाऊन दिलं नाही. मी मिलिटरीत भरती झालो होतो. बर. आपली शेती केली. हा. आता वय किती तुमचं? आता वय आहे 76. 76 वय. हा, एक आहे माझं, हे सुद्धा आहे वयाचा पुरावा. हा. बरं, ठीक आहे. हे वय माझं 76 आहे. आणि 8-9 म्हाताऱ्या माणसं सेवा केली. बर. हा, मावळं आई वडिलांची सेवा केली. बर. हा. आई वडिलांची सेवा म्हणजे आई वडिलांचं मन दुखवायचं नाही, ते सांगतील तसं राहायचं. बर. हा. झाली आई वडिलांची सेवा. अच्छा. आणि 6 भाचींची लग्न केली. बर. पूर्ण खर्च माझा. बर. हा. अच्छा. आणि सगळ्यांनी मला आशीर्वाद दिलाय, तुझं चांगलं होईल म्हणून. म्हातारपणी चांगलं काय व्हायचं तर देवाचं दर्शन. हा. कारण आई वडील असताना कधी पंढरपुरात सुद्धा गेलो नाही. बर. हा, आईला सुद्धा पाठव, तू बी जा. हा. आणि आपण त्यांचं फक्त दर्शन घ्यायचं, बा काय नाही करायचं. बर. आई वडील गेल्यानंतर मग हे देव. बर. आणि आणि कधीपासून ह्या परिक्रमेला सुरुवात केली तुम्ही? 12 साल्यापासून नर्मदा परिक्रमा करत होतो दरवर्षी. बर. आणि आता नर्मदा परिक्रमा करत असतानाच ह्या बारामती भागातलेच हे थोरात, हे तुमचे उदमाळवाडीचे थोरात, हे बर, बर. ह्या लोकांच्या संपर्कात आलो. आणि त्या थोरातांनीच मला ही सायकल दिली. बर. हा, भाऊसाहेब थोरात. बर. आणि मग सहज आपल्या परिक्रमात आमचं चर्चा चालली होती, सायकल द्याल तुम्ही जाणार का. तर झाल्यानंतर मला लगेच मला बोलवलं आणि मला सायकली जावा. बर. एक राऊंड पूर्ण झाला जम्मू काश्मीरचा. हा. त्यांना मला सायकल घ्या, नाही म्हणजे तुम्हाला दिली तर परत अजून राऊंड मारतो. बर. आता हा 5वा राऊंड आहे. कुठून कसं सुरुवात हे करता? केरळ, पद्मनाभम, हा. तिथून परत कन्याकुमारी, रामेश्वर, मदुराई, हा. बालाजी, श्रीशैलम, आणि बर. मध्ये एक गोल्डन टेम्पल आहे. हो. बालाजी पाठीमागे एक 100 किलोमीटरवर आहे. बर. बर. हा, आणि तिथून परत आपल्याकडे यायचं, हा. कार्तिक वारी करायची, हा. माऊली सोहळा करायचा, हा. आणि परत जायचं ह्याला नर्मदा परिक्रमेला. बर. 2 महिन्यात नर्मदा परिक्रमा पुरी करायची. हा. पहिल्या पायी 9 केले ते. हा. आणि आता हे सायकलीवर 4थी करून आलोय. बर. आता 4थी करून आलाय. हा. आणि आता परत शिमग्याची वारी पंढरपूरची करायची. हा. आणि जगन्नाथपुरीकडे जायचं. हा. ते इथं भीमाशंकर इथं निघायचं कमीत कमी रक्षाबंधनाच्या टायमाला. बर. हा. बर. आता तुम्ही 12ही महिने सायकलवर हो फिरताय. हो. कुठल्या कुठल्या राज्यांमध्ये प्रवास झाला तुमचा? सगळा राज्य झाला. आसाम, भूतान, नेपाळ. बर. हा, सगळंच. बर. कुठलाही हे लिहिलेलं ह्याच्यापेक्षा जास्त देव झालेत. हा. जागा लिहायला नाही म्हणून ते राहिले. तेवढं लिहिलं, हे महत्वाचं लिहिले लोकांना. हा, तिथं ओळखीचं मोठं ते लिहिलेलं आहे. आहे. बर. हा, नेपाळमध्ये जनकपूर आहे. मला सांगा महाराज, हा, का परिक्रमा किंवा ह्या प्रवास करावा असं का वाटलं तुम्हाला? हे का वाटलं म्हणजे आमचं वैष्णव घराणं, बर. आमचे वारीची जी परंपरा, आमचे वडील तर महिन्याचे वारकरी, बर. 1 नंबरचं गायन हे वगैरे करत होती. बर. आणि आम्ही देवकर फडावर कीर्तनकार, प्रवचनकार, काकडा भजन, हरिपाठ भजन सगळं आम्ही तिथं शिकलो. बर. आणि त्याच्यानंतर आई वडील गेले की मग देव. बर. हा, कारण विधीचं विधान आहे, लहानपणी शिक्षण घ्या, जवानी धन कमवा, आणि म्हातारपणी बसून खा. बर. हा. आणि हे जे लोक नुसते हे करतात ते काय सगळं चुकीचं आहे. बर. हा, सगळं चुकीचं आहे. हा. वागतात वेगळं, बोलतात वेगळं. हा. हा, नुसताच म्हणतात आई बापासारखं मोठं दैवत नाही. बर. हा. पण ते तसं वागत नाहीत. बर. हा, चालायचं जग आहे. हा, त्याच्यामुळे का नाही मी आई वडिलांना देव मानलं. बर. आणि ते गेल्यानंतर परत. बर. आणि अजून सुद्धा जगाला माझा संदेश आहे की पिता परमेश्वर. हा, इकडच्या बाजूला तुम्ही. हा. आणि मुस्लिम धर्मांना माहीत व्हावं म्हणून कुराण मध्ये लिहिलेलं अब्दुल कलामचं बोलणं आहे, माँ बाप से बढ़कर कोई नाही. हा. हा, अच्छा. खरा उद्देश हा. आणि
इथं लिहिले यातायात नियमों का पालन करो, खुद सुरक्षित राहो. हा हा आणि सध्या त्याची गरज आहे. बरोबर. ह्याचं शाळेमध्ये शिक्षण व्हायला पाहिजे. बर. हा, मी जुन्या सगळ्या गाड्या 2 व्हीलर चालवल्या, नंतर 4 व्हीलर घेतली. 4 शिक्षण व्हीलर किती झालं बाबा तुमचं? शिक्षण ॲग्रिकल्चरचा कोर्स झालाय. बर. हा, आपलं किती साली झालं ते? इसवी नंतर काहीतरी 74-75ला जुन्या काळात. अच्छा. हा 74-75 ला. पण काय होतंय बरं हा. का, मी 2 व्हीलर चालवले तर 35-40च्या मापानं. हम्म. हा, अगदी बुलेट गाड्या ही सगळ्या चालवल्या. हा. परत 4 व्हीलर घेतली, हम्म. परंतु ते कमीत कमी 50-55 बस, हा. जास्त पळवायची नाही. बरं. आता सायकल प्रवास करतोय हा. तर आपली अवकात काय हम्म. हे विचार करून चालायचं. मी डांबरून जात नाही चढा समोर. बर. मी आपला रस्ता सोडून खाल्लं, मी 1 रुपया दिला नाही, बरोबर. का म्हणून जायचं. आणि आता सध्या समाजाला इतका महारोग झालाय कॅन्सर, हा. गाव आले की असे करतात, हॅलो हॅलो. अरे काय हॅलो? हा, उल्लंघन केलं तर घमेंड येते, घमेंड. आणि घमेंडाचं फळ मिळतं या दुःख. आणि हात नंतर पाय गेला की मग अख्खं जिंदगी पस्तावा. भोग. हा, पस्ताव्याशिवाय दुसरं काय नाही. तर मला तुम्ही त्याच्यासाठी सांगा बाबा. हे जे आहे ना, हे शाळेतच शिकवलं पाहिजे. बर. हा, अच्छा. कायद्याचं थोडस ज्ञान शाळेतच झालं पाहिजे. बर. तुम्ही जिथं राहता तिथलं कायदे तुम्हाला माहित नाही तर. हा? खरंय हे चुकीचं आहे. खरंय खरंय. हा, आणि सायकल चलाव बीमार मुक्त हो जाओ. हा. मी 2-4 वेळा उत्तराखंड मध्ये गेलो. जेवढं उत्तराखंड मध्ये हॉस्पिटल आहेत एका राज्यात, हम्म. तेवढ्या आपल्या प्लेन एरियात एका जिल्ह्यात आहे ती. बर. मोठमोठी हॉस्पिटल आहे ती. बर. हा, अच्छा. नाहीतर त्या एरियात डोंगरावरून खाली यायचं, वर जायचं, मेहनत असल्यामुळं माणसं आजारी पडत तिथं नाहीत. आज रोगराई भयंकर कमी. बर. हा. अच्छा. म्हणून मी अजून एक माझं हे सांग, हा. सायकल चलाव बीमार मुक्त हो जाओ. अच्छा. आता मला तेच विचारायचं तुम्हाला की सायकल चालवत असताना किती किलोमीटर साधारणतः रोजची सायकल चालवतो? रोजची सायकल 100 किलोमीटर जाते, 90-80. बर. कारण आम्ही संत आहे. बर. प्रत्येक देवाला दर्शन मागतो, त्यानं आपल्याला जिवंत ठेवलं, हे काय कमी आहे? बर. गेल्या 2 वर्षात आतंकवाद्यांनी मला अडवलं होतं श्रीनगरच्या लाल चौकाच्या पाठीमागे 10 किलोमीटर. हा. ते मला तिरंगा काढून टाक. बर. काढून टाकला. 2 किलोमीटर पण आमच्या मुस्लिम भाईजांचं दुकान आलं, त्याला सांगितलं हा. तर ती रागाला गेला. उलट मला महाराजांना अडवणारा हा कोण आहे? हा. त्याने एक मुलगा परत पाठवलं, जा मला लावंडा मिल गया तो साले को जान से मारो. बर. हा, पण त्याच्यानंतर जे मी महादेवाला सांगितलं, हा. मी हरियाणा बाउंड्रीच्या पहिलंच हा. बाउंड्रीला आलो 8 दिवसात. हम्म. तोपर्यंत महादेवाने तिथं 4 मारली. बर. एक सैनिक बी जखमी झाला. म्हणजे आपल्या सैनिकांनी तिथं 4 आतंकवाद्यांना मारलं. जिथं धमकवलं तिथंच मारली. बर. म्हणून यंदा अजून परत गेलो. असे काही प्रसंग आहेत का ह्या सायकलच्या प्रवासात, जंगलात न फिरताना? हो, कधी काय चोरांचे म्हणा, काय कधी काय असं काय प्रसंग? भरपूर. काय एखादा प्रसंग? किती असला तरी चालेल. एक प्रसंग म्हणजे गेल्या 3 वर्षापूर्वी श्रीशैलम च्या पाठीमागे जंगलात हा. तिकडून येत होतो पलीकडून, हा. रामेश्वरनं. हा. जंगलात चढ लागला तिथं, म्हणून मी आपलं वर बसलो होतो हम्म. इसाव्यासाठी. आपल्या त्या ह्याच्यावर असं खाली वाघ दिसला मला. हम्म. बर. हा. आणि त्या वाघाच्या तोंडात काहीतरी शिकार होती. बर. अच्छा. त्याच्यामुळे तो माझ्याकडे बघतोय, मी त्याच्याकडे बघतोय. माझ्या मनात किंचित भीती नाही, काही नाही. बर. हा, नंतर लोकांनी सांगितलं की शिकारी 2-4 वाघ मिळून करत असतात, हा. बहुतेक अजून वाघ असते. बर. पण मी म्हणलं मला माझ्या मनात आलंच नाही. हा. हा, ते खाली ठेवायचं, माझ्याकडे बघायचं, परत पुढे जायचं, खाली ठेवायचं, माझ्याकडे बघायचं. बघ मला काय करायचे. अच्छा. हा, हिचं मी नर्मदा परिक्रमाच्या जंगलात 2 त्यांची बछडे अशी समोरनं गेली हम्म. आणि पलीकडे जाऊन बसली. हम्म. मी त्याकडे बघत बसलो. हम्म. मला अजिबात भीती वाटली नाही. त्याची आई येईल आणि मला मारील. किती 1000 किलोमीटर झाला असेल आता फिरून? कमीत कमी 1 राऊंड मारायला कन्याकुमारी ते जम्मू काश्मीर, हा. आणि जाताना कलकत्ता हे मार्गे जायचं, येताना गुजरात हे मार्गे यायचं. बर. तर 12-13 हजार किलोमीटर होत असं. बर. हा. अच्छा. असे 4 राऊंड झालेत. हा, आणि माझ्या ह्याचं ही बी चालू आहे, हा. मॅप बी चालू आहे. बर. त्याच्यामुळे ह्याच्यावर बी किती शहराला भेटी दिल्या, काय झालं सगळे हे बी ते.
बर बर बर. हा, भारत नेपाळ देवदर्शन चॅनल. हा फक्त देवाचं आणि ह्याचं फोटो आहे, तो 800 व्हिडिओ आहे तो. बर. हा हा मी तुम्हाला सांगतो, बाबांनी एक चॅनल काढलंय, मला ते खूप इंटरेस्टिंग वाटलं. युट्यूबचं चॅनल आहे त्यांचं, मी बघितलं, आणि त्यांनी त्याला नाव दिलंय भारत नेपाळ देवदर्शन चॅनल असं नाव दिलंय. हा. बरोबर ना? थोडेसे जर तुम्ही नक्कीच ही इंटरव्ह्यू पाहिला तर तिथं आवर्जून जा आणि बाबांचं चॅनल पण सबस्क्राईब करा. आपल्याला त्यांना वेगळ्या पद्धतीने मदतही करायची हो आहे. का? हा, तर ते दाखवत्या जवळ आणून दाखवा. त्यांचं काय नाव आहे हे बघा, भारत नेपाळ देवदर्शन चॅनल असं त्यांचं नाव आहे त्यांच्या युट्यूब चॅनलचं. तर बाबांना सपोर्ट करण्यासाठी, आता सपोर्ट म्हणजे आपल्याला काय झालं, आता आपण माहिती आहे की क्रिएटर वगैरे खूप सारे आहेत. मी त्यांच्या चॅनलवरती जाऊन बघितलं तर अनेक व्हिडिओ आहेत, अनेक ठिकाणचं त्यांनी खूप चांगलं वार्तांकन केलंय. मी ते बघिटल्यावर मला शॉक झालो की जम्मू सारख्या ठिकाणी वगैरे अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी रस्त्यावरती उभं राहून खूप चांगले कंटेंट बनवलेत की हा असा रस्ता आलेला आहे, हा असा टनेल आहे, हा बोगदा आहे, हा असा डोंगर आहे. म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. पण मला मूळ येतो की महाराष्ट्रातला 76 वर्षाचा माणूस गेली 4 वर्ष झालं न थांबता 4 राऊंड झालं. 4 राऊंड झाले त्यांचे. आता 5वा चालू संपूर्ण. आहे. आणि आता 5वा चालू आहे. आणि अजून 25 वर्ष फिरणार आहे. 100 भरल्याशिवाय मरत नाही अजिबात. नाही 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 नाही. बर 100 वर्ष. हो, अजून 25 वर्ष मला काहीच होत आता नाही. मला सांगा बाबा, मी लहानपणापासून योग्य खातो, योग्य राहतो, त्याच्यामुळं आजाराचा माझा कधी संबंध झाला नाही. वा, मला सांगा आता या परिक्रमा एवढं फिरतोय ना, लाडू जिलेबी वर्ज अजिबात खायचं नाही. बर. हा, काय ते खाल्ल्यावर ना बस झाला, इतके दिवस खाल्लं भरपूर, आता काय नाही, आता ते बंदच. मग ते आजार जवळ येत नाही. बर. हा, सकाळचं अर्धा लिटर किंवा लिटर दूध प्यायचं, हा दुपारी फळं खायची, हा आणि संध्याकाळी मागून कोणी दिलं तर घ्यायचं, हा. नाही दिलं तर पार्ले बिस्किट 3 पुढे घ्यायचं आणि पाण्यात भिजवून खायचं. बर. हा अशी परिक्रमा रोज. हा, रोजचं आहे. रोजचं दुपार जेवण नाही ना, काही नाही. दिवस उगायच्या अगोदर 15 किलोमीटर सायकल पुढे गेली पाहिजे. बर हा, कमीत कमी 70 नाही झालं तर संध्याकाळी 10 वाजता सायकल चालू. बर. हा, अजिबात एकदा सुद्धा गोळी घेतली नाही किंवा गुडघ्याला मलम लावलं नाही, काहीच नाही. मला काहीच होत नाही. अरे वा, हम्म. रोज एवढा प्रवास. हो हो, रोज रोज. आता तुम्ही ज्यावेळेस माघारी येता, गावाकडे येता, हा, मग इथली काय कामं असली, गावाला जायचं असलं, कुठं असलं, तर मग त्यावेळेस एसटीने अहो, कसली कामाला येईन काय तेव्हा काय हे नाही. हिथले कामासाठी सगळं मी सायकलीशिवाय कुठे फिरत नाही. बर. हा, झाला अजून 1-2 महिन्यानं मला फ्री पास होईल. हा 76 म्हणजे 75 पूर्ण वर्ष होतेली, हो हो. तरी सुद्धा माझी सायकल म्हणजे सायकलच. हा हा, मला काय करायचंय. आणि शासनाचा कुठलाही रुपया सुद्धा नाही. हा, कुठली योजना नाही. निराधार योजना नाही, काही नाही. बर. हा, घरी कोण कोण असतं मामा? घरी कोण नाही, मुलं असून एक जागा असल्यामुळं तिथं आली ती राहायला सगळी. बर. अच्छा. हा, आणि कारभारीन? कारभारीन वारली म्हणून तर घर सोडलं. बर. हा. का बरं असं वाटलं कारभारीन वारल्यावर घर सोडलं पाहिजे? काय करायचं आपल्याला. आपल्याला आई वडिलांचं, जुन्या लोकांचा आशीर्वाद यायचं, हा. आपलं देव ना आपण, बस डोक्याला टेन्शन नाही. बर. हा, किती वर्ष प्रवास करायचा अजून? नाही, मी 25 वर्ष मरत नाही अजिबात. बर. नाही नाही, अजिबात नाही. आणि तोपर्यंत प्रवास करायचा? हा, वाटलंच का काही देव कॅन्सल, दक्षिण भारत कॅन्सल, हा. पण उत्तर भारत मी जाणार म्हणजे जाणारच. बर. हा, कुठल्या कुठल्या भागात उत्तर भारतात काय काय कोणत्या कोणत्या देवांना फिरलो? उत्तर भारतात इथून जगन्नाथपुरी जायचं, जगन्नाथपुरीनं कलकत्ता, हा. कामाक्षी मंदिर, पुन्हा तिकडे ह्याला आसाम. हा हा, तिथनं भूतानमध्ये एक देऊळ आहे, हा. जरा हे आहे, आता ते गौतम दुसऱ्या बुद्धाचं. देशात जाताना भूतानमध्ये वगैरे मग ते दोन अहो, देश- ते तर दुसऱ्या देशात सुद्धा माझा सत्कार करते ती. बर. हा होय ना? हा, हो हो, एक नंबर आहे ते सगळी. बर. ते तुमच्या हे जे नेपाळ तर हे लय भारी आहे ती. चांगली लोक आणि प्रत्येक राज्यात माझ्या 2-4 मुली आहेत, त्या बहिणी आहेत, बर त्या जास्त बहिणी तुमच्या जम्मू काश्मीर मध्ये आहेत त्या. बर. हा, कुलन म्हणून गाव आहे, हा. 2 बहिणी एकाच गावात. अरे वा. हा, भाव आहेत. हा. हा, पण सगळ्यांचे नंबर नातवंडी ही- तुम्ही सगळ्यांचे नंबर ठेवलेत त्याच्यात? हो, सगळ्याचे नंबर वगैरे आहेत. हे बघा, हे बघितलं. मग ह्याच्यात काय काय लिहित असता तुम्ही ह्या सगळ्या एवढ्या? काय नाही, त्याच्यात मला कोणी पैसे मदत केली ते नाव लिहून घ्यायचं, हम्म. जेवण दिलं तर नाव लिहून घ्यायचं, मुक्काम कुठं केला ते लिहून घ्यायचा. बर. हा, असं सगळं लिहायचं? आपल्या इथं जेवढी ज्या दुसऱ्या राज्यातल्या हा. ती सगळी माझ्या ओळखी झाली ती. बर. हा,
ती गाडवाली पहिल्यांदाच ही चहा देते ती. बर बर राजस्थानवाले, युपी वाले, सगळी बर हे 2-4 राऊंड मध्ये का नाही सगळं माहीत झाले. हा सुप्रीम कोर्टाच्या 3 वकिलांची ओळख झाली. बर त्यावेळेस तर दिल्लीत जावं लागलं. ते वकील रागाला गेलं, म्हणले तुम्ही आमच्याकडे का येत नाही. असं आहे. आणि मलाही पुढच्या प्रवासामुळे आपलं सरळ मी आपल्याला चालत असतो. बर. अच्छा, काय संदेश देणार आता युवकांना, काय संदेश देणार? युवकांना हे संदेश द्यायचा, हे कॅन्सर पासून मुक्त व्हा. बर. हे असलं हॅलो बंद करायची. बर हा नियमाचं पालन करा. बर हा 2 व्हीलर आहे ना 35-40 चालली पाहिजे. बर हा आणि हे रस्त्याला हायवे तुमच्या पैसे नाही तर मोठ्या वाल्याने पैसे गेले ते टोलच्या माध्यमातनं तेव्हा जे रस्ता झाला आणि तुम्ही 80-90 स्पीड मधनं इकडं तिकडे कशाला पळताय. हा रुपये दिला नाही तुम्ही रोड बनवायला. टॅक्स भरलाय की त्यांनी? काय टॅक्स भरलाय? गाडी अहो हायवे तयार करायला जास्त पैसे त्यांनी दिले ते मोठ्या वाहनवाल्यानं. बरोबर आहे, बरोबर. 2 व्हीलर कुठे काय रुपये बी दिला नाही. बर. आणि त्यांना हे करता अहो इतकं ऍक्शन 10-15 ऍक्शन बघतोय. बर त्याच्यामुळं का नाही पिता परमेश्वर किंवा सायकल चलाव बिमारा मुक्त हो जाव ह्याच्यापेक्षा मला का नाही हे 1 नंबर वाटलं बघा. यातायात नियमों का पालन करो, खुद सुरक्षित रहो. हा नियमांचं पालन हे करा, जी गरज आहे. वाहनांची नियमांची पालन करा. हा पहिलं आपण कोण ह्याचा काय- विचार करा ना. तुम्ही जिथं राहता तिथं काय राहायची काय व्यवस्था असते तुमच्या? हा माझ्याकडं टँट आहे. हा नर्मदा परिक्रमा करत असताना गेल्या 10 वर्षापूर्वी हा मला माझी मी असं बनवले. बर इतका आधुनिक टँट आहे बर की त्याला नंतर टँट नाही तर मी आपलं त्याला का नाही एअर कंडिशन बांगलाच म्हणत होतो. आता बर तुम्ही बनवलेला टेंट आहे का ह्यो? हा 3री वेळा आहे बनवायची. राजस्थानमध्ये कपडा मिळतो. बर. हा गेल्या 3 वर्षात तिथं पहिले शालीचा बनवला होता हा आणि आता तिथल्या कपड्याचा हा पहिला जुना झाला म्हणून पण आता नवीन बनवला. बर. कशा? वारच येत नाही आत कसलंच बर. कांबरायचं नाही काय सुद्धा नाही. नुसतं आत घुसायचं. हा. एवढं काही टँट. हा, बर. हे तुम्ही बनवलेलं आहे? हा इंटरेस्टिंग आहे. आणि हे तुमचं हे हा. त्याच्यामुळे रस्त्याला लावतो निवांत होऊन झोपतो. प्रत्येक राज्यात कुठे बी जास्त करून तामिळनाडूमध्ये रस्त्यावर झोपतो मी. हा. बर. ही काय अडचण चल, कुठे मिळते. उठ. आणि रस्त्यावरून झोपायला मला वाटतं मी बी खरोखर आता संत झालो. मला बी आनंद येतो. हम्म. कोणी मदत करावी असं मला हे कसं- वाटतच नाही. हे कसं लावता मग तुम्ही ती? हे एखादं घालायचं तिथनं इकडं इथनं तिकडं. म्हणजे तुम्हीच बनवलंय का? हा आता काय खरं नाही. आणि 4 बाजूला खिडकी आहे त्या. हा. हा वार येतं इकडलं तिकडलं. बर. थंड वाजायला लागली की अर्ध्या बंद करायच्या, पुन्हा थंड वाजले सगळ्याच बंद करून टाकायच्या. संपलं आपलं सामान आत. एकटा पुरता बनवलेला आहे? हा सामान आत सगळं आतून त्याला कुलूप घालायचं बारकं सायकल चिटकून आपलं. हा. हा सायकल कधी सोडायची नाही. हा हा त्यांनी बनवलेला टेंट आहे. तुम्ही जरा जवळ आणून दाखवा. जवळ आणून जर पाहिला तुम्ही बघा, हे हाताने अशी त्यांनी हात शिलाई करून ह्याला खिडक्या वगैरे बनवलेल्या आहेत. हा. आणि ह्या बाबांनी हा स्वतः बनवलेला टेंट हा, आहे. आणि आतनच एक खिडकं खोलायचं. आणि आतून सुद्धा ही खिडकी खोलण्यासाठी, म्हणजे जर समजा त्यांना गरम व्हायला लागलं तर ते आतून उघडता यावं आणि त्यातून हवा यावी, पण मच्छर येऊ नयेत. हा हा, अशा पद्धतीने हे बघा हे त्यांनी बनवलेलं आहे. बाबा म्हणजे झोपले त्याला हे करायचं. आणि ह्या टेंटला खाली त्यांनी आपलं जी पोती असतात, आपलं ते कापडा पुरं पडलं म्हणून हे केले. कापड आपण पडलंय म्हणून त्यांनी छान बनवलंय. आणि त्याला ज्या लागणाऱ्या ज्या काट्या आहेत, ज्या स्टिक आहेत, त्या मात्र त्यांनी ह्या बांबूच्या बनवल्या. या नाही बांबूच्या वाटेकडे कुठे पडलेलं असे. अहो ही आता जे दिलंय ही दोस्ताला द्यायचंय म्हणून आणलंय तर हा माझ्याकडे काय नसतंय. तिथे एवढंच फक्त बस. ह्याच्यात एक संध्याकाळी पॅन्ट हा पुन्हा रेनकोट हा ते स्वेटर हे आपलं संकटच. बर. हा सगळंच. त्यात सायकलचा कोठरा झालाय म्हणजे पाहणं बिणं सगळं संकट. हा हा सगळा स्वतःचा सराजम. हा फक्त ही 2 ही आता सध्या ही एकच राहिलंय. आता शर्ट घ्यायचा त्याची कोणी. इंटरेस्टिंग आहे. तर बाबांचं एक खरा प्रवास म्हणजे ते सायकलची चेन लांबली की नवी टाकून घेणे, फिरवेल नवी टाकून घेणे. हा हा 2,000-2,500 किलोमीटर टुप्यावर फेकून द्यायचा बर. नवीन. हा हा भारी सगळा प्रवास. पैसे मिळवायचं नाही अजिबात. बरोबर. हा जेवढं दान पेटी देईल ना सायकल आपल्याला खचून रिकामा
सायकलला ओके ठेवायचं. हा सायकल आहे तर सगळं आहे. बरोबर आहे. हा नव्यासारखी पळाली पाहिजे. ह्याला इथं बॉल बेरिंग टाकून घेतली, बर 350 रुपये घेतलं. बर. हा, ती टाकलं काढून सगळं हा बॉल बेरिंग टाकून घेतली. छान. तुमच्या सगळ्या पुढच्या प्रवासाला आणि A1 कंपनी आणि हिरो कंपनी लुधियानात हा ती मला म्हणतात नवी सायकल नाही आमच्यातर्फे. बर मी म्हणतो हिला काय करू, ही बी दिलेलीच आहे, हा. मला नको तुमची सायकल. मग ते तुमची- चहा नाश्ता देते ती. तुम्ही ज्या पद्धतीने युवकांना एक संदेश दिला, आरोग्य गरज आहे कसं- हो, भयंकर ऐका गरज ना, आहे. तुम्ही आरोग्य संपन्न जगलं पाहिजे युवकांनी. हा ह्या वयामध्ये तुम्ही इतका प्रवास करताय, आजही तुमचे गुडघे दुखत नाहीत. आणि सगळ्यात महत्वाचं, अहो बाबा मिल्ट्रीवाले मला लय काही झालं तरी मी 100 वर्ष जगणारा दावा आहे त्यांचा, दावा. नाही नाही सोपं नाही. 100च्या पुढेच जाणार आहे, पण नाहीच मारणार. कारणच काय मारायची. कसं आहे, आपल्या बुऱ्या कर्माचं फळ भगवंत इतकं वाईट देतो ना, हम्म. इतकं त्याला तळमळून म्हणावं लागतं, यमा येर मला घेऊन जा, यमा येर. तवा यमाकडे नंबर लागतो तुमचा. बर हा त्याला काय तुम्ही एकटंच नाही, अशा लयची लोक. हा बर. त्याच्यामुळे तुम्ही यमाला येच म्हणणार नाही, अजिबात नाही. तू माझ्याकडे येऊ नको, चल. हा माझा वेदना बिदना हिथंच फेडून घेतो, मागच्या जन्माचं काय पाप असेल तर. वा. हा म्हणजे मला पुढल्या जन्मात न्यायचं नाही पाप, हिथं मला फेडू दे, तू माझ्याकडे येच नाही, तुझा चल. अच्छा. अहो माझ्यासारखा आता जगात कोण सुखी नाही असं मला वाटायला लागले. बर प्रत्येक राज्यात 2-3 मुली. बर हाँ मुलीच्या तिथं मात्र थांबावं लागतो. बर. बाबा ये कपड़ा खराब हो गया, मैं कपड़ा धो लूंगी, मैं नहीं जाने दूंगी. हा 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 हाँ भयंकर. आणि प्रत्येक राज्यात. हाँ अरे बहन जी बहुत दूर जाना है. हा. हाँ उनको मीठी बातें बोलने का निकलने का. आपण बघतोय की माणसं म्हणजे जीवन बघा, आपण जर जगायचं ठरवलं तर ते आपण कसं जगू. एक दोन अजून. कारण नफरत नावाची चीड माझ्या बसली, नर्मदा परिक्रम संपून गेली पाक. बर. हा कोणाचा राग नाही, द्वेष नाही, काय नाही, काय. काय नाही, बंगाली मासल तरी माझाच आहे. हा हा आणि जम्मू काश्मीरचा मुस्लिम ते माझाच भाई आहे. बर. हा लय एक नंबर. अहो त्याने का नाही मला असं भेटते ती हो. हा हा हो आपल्या आज्यादासारखी माणसं भेटते ती हा. हा आणि मग ते किती पैसे देऊ, कोणातून यायचो नाही मग. हा. हा एक नंबर मुस्लिम आहे ती, बर. भयंकर. अच्छा. कारण ती बाबराची औलाद नाही, ती इंडियन मुस्लिम आहे ती. खरंय खरंय. सांगायचं तात्पर्य काय की हे सगळे अनुभवाचे बोल आहेत मित्रांनो. आपण इथं बसून फक्त जम्मू काश्मीर मधल्या बॉम्बस्फोट आणि अतिरेक्यांचा खात्मा कसा केला एवढ्याच बातम्या वाचण्यापेक्षा या बाबांनी जम्मू काश्मीरच्या परिक्रमा केलेल्या 4-4 वेळा तिथं माणसं जोडलेली आहेत आणि हे त्याचे पुरावे आहेत. ह्या डायऱ्या वाचल्यानं ह्याच्यातलं जर पाहिलं तर आपण चकित होऊन जातो की हे सगळं काय कमवलंय. आणि जगण्याचा दावा असावा ना तर असा असावा. 100 वर्ष म्हणजे 100 वर्षच विना औषधाचं ते पण ते. जेव्हा काय हा बघा त्यांच्याकडे बघा, बाबांनी हे अक्षर तुमचं आहे नाही त्यांचं आहे. त्यांनी लिहिलेलं. हा हा ही प्रकाश जोशी हे मोठा लेफ्टनंट कर्नल आहे. हा हा हे पत्रकार QA चॅनेल वाला. बर हा यानं माझं 3ऱ्या मजल्यावर सोय केली, बर 2ऱ्या मजल्यावर स्टोरी होती. बर. कुठं ते नाही जम्मूला? काही हा. मोठे मुस्लिम आहे एकदम. बर बर. हा. अच्छा. अरे गले मिलाते और बोलते कितना पैसा दो. अरे हम भी संत है, नाही आम्ही पैसा नाही लेने का. हा. हा छान. एक नंबर सगळं लिहून घेतलेलं आहे, सगळं आपण माझ्याकडे आहे. मित्रांनो एवढा असून सुद्धा कमीत कमी ग्रीन बुकात नोंद व्हावी एवढी फक्त अपेक्षा आहे. बघा आणि आमच्याकडे हे झालेला अन्याय, माझी जागा तर मला मिळावी. बाबांनी जो खडतर प्रवास केलेला आहे तो खरंच वाखाणण्याजोगा आहे. त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटलं जर कमेंट करून कळवा. हे बाबा जर तुम्हाला कोणाला भेटले असतील अगोदर तर तुम्ही सांगा की मी त्यांना पाहिलेलं आहे वगैरे. आणि इथून पुढच्या प्रवासात जर ते तुम्हाला कुठं भेटले तर नक्की बाबांना बोलवा, त्यांच्याबरोबर हितगुज करा. त्यांचा कुठल्याही काही अपेक्षा नाहीत, पण त्यांच्यासारखं जगलं पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद.